नमस्कार मंडळी, आज आपण आंबील ही रेसिपी पाहणार आहोत। तीही नाचणीची आंबील। अगदी साधी व सोपी झटकीपट होणारी रेसिपी आहे। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे बघा, मी 2-2.5 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला हे पीठ आता भिजवून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये किंवा ताकामध्येही तुम्ही भिजवू शकता, पण मी आता इथे आंबील करायची आहे तर मी पाण्यामध्ये भिजवत आहे। तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही ताकामध्ये भिजवू शकता। अगदी रात्रभर वगैरे भिजवायची काही गरज नाही। अगदी अर्धा तास जरी हे पीठ भिजलं ना, आंबील अगदी छान होते नाचणीच्या पिठाची। अशा प्रकारे आपल्याला हे आता पीठ भिजवून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्याच्यात आवश्यकतेनुसार जर जास्त घट्ट वाटत असेल तर वरून पाणी घालायचं। तर इथे बघू शकता, मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेते, कारण थोडंसं घट्टसर आहे। चला याच्यामध्ये पाणी घालूयात। तर आता इथे बघा, अगदी गुठळ्या वगैरे काहीच राहिलेल्या नाहीत। मिश्रण असं एक जीव झालेलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे अर्धा-पाऊण तासासाठी भिजत ठेवूया। तर बघा, अशा पद्धतीने अर्धा तासाने पीठ छान असं भिजलेलं आहे। अर्धा-पाऊण तास झालेला आहे, भिजलेला आहे। अगदी रात्रभर भिजत ठेवायची काहीच गरज नाही, कारण हा पदार्थ माझ्या माहेरी रोज म्हणलं तरी बनवला जातो। माझ्या आईची रेसिपी आहे ही। तर इथे बघू शकता, मी आता 2-2.5 चमच्यासाठी एक मोठा तांब्या पाणी घेतलेला आहे, कारण नाचणीच्या पिठाने जास्त अशी घट्ट आंबील होत नाही। त्याच्यामुळे एक मोठा तांब्या घ्यायचा आणि तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये जो मसाला टाकणार आहे तो घेऊया। बघा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे 2 ते 3 तुकडे आहेत आणि चवीसाठी जिरे। तर आता हे सगळं आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला दाताखाली यायला नको असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता, पण अशा पद्धतीने बारीक जर केलं तर दाताखाली येतं आणि खूप टेस्टी लागतं मंडळी। खूप छान लागते आंबील, कारण हा पारंपरिक पदार्थ आहे। माझ्या माहेरी अगदी आम्हाला जसं कळतंय तसं आंबलीचा प्रकार बनवला जातो। नाचण्याची असू दे, ज्वारीची असू दे, तर आंबील ही बनवलीच जाते। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आणि बघा, एक नंबर लागते। तर इथे बघू शकता, मस्त असं आता हे आपण पीठ पण टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे। त्याच्यामध्ये मीठ घालायचं, वरून जो मसाला कुटलेला आहे तो घालायचा। मसाला म्हणजे काय, आलं, लसूण आणि जिरे। आता आपल्याला अगदी 10 मिनिटासाठी अशा पद्धतीने आंबील उकळून घ्यायची आहे। तर बघा, ज्वारीची आंबील कशी जास्त घट्ट होते, तसं पटकन नाचणीची आंबील ही घट्ट होत नाही। त्याच्यामुळे एक तांब्या ठीक आहे। याच पद्धतीत तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तर त्याला 2 तांबे पाणी लागतं। तर इथे बघा, मस्त अशी आपली दरदरीत आंबील आता शिजत आहे। आता आपल्याला हिला झाकण ठेवून अगदी 5 मिनिटासाठी शिजत ठेवायचं आहे। तर बघा, मस्त अशी आता आपली आंबील तयार आहे। याच्यावरती आपण मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊयात। तर बघा, आंबील झटकीपट आंबील तयार आहे। आता आपण आंबील सर्व करूयात। मस्तच सुंदर, किती छान रंग बघू शकता तुम्ही, एकदम भारी आलेला आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा।